मुझसे पहले कितने शायर आए और आकर चले गए, कुछ आहे भरकर लौट गए, कुछ नगमे गाकर चले गए। वो भी एक पल का किस्सा था, मैं भी एक पल का किस्सा हूं। कल तुमसे जुदा हो जाऊंगा, वो आज तुम्हारा हिस्सा हूं। कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले। कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे। मसरूफ जमाना मेरे लिए, क्यों वक्त अपना बर्बाद करे। म्हणून जब तक जिंदा हूं तब तक मरा नहीं, जब मर गया तो मैं नहीं। तो फिर डर किस बात का। अपनी जिंदगी बड़ी है लेकिन वक्त बहुत कम है, इसे जल्दी जल्दी जीना पड़ता है। बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए। आपल्या सर्वांनी जे प्रेम केलं ते मी कधी विसरणार नाही। माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील, कोणाचं मन दुखावलं असेल, एक गरीबाचं मूल म्हणून मला माफ करा, एका शेतकऱ्याचं मूल म्हणून कधी भविष्यात तुमच्या मंत्रालयात आलो, कुठलं एखादं काम नाही झालं तरी चालेल, पण अजित दादांना मात्र एक भाऊ म्हणून तुम्ही शिंदे साहेब, कारण तुमच्या तिघांची जी जोडी होती ती महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न होतं। दादाला मात्र आपण सर्वांनी न्याय देण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा, मी एवढंच मागणं तुम्हाला मागतो। आणि अजित दादांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या हाताखाली काम करण्याचं भाग्य मला मिळालं, मी त्यांचे उपकार मरेपर्यंत विसरू शकत नाही। आणि दादाच्या बाबतीत एवढंच सांगतो की आता नाही येणे जाणे आणि सहज खोंटले बोलणे। दादासारखं विद्यापीठ घडायला अनेक वर्ष लागतील। दादा असतील, एकनाथ शिंदे साहेब आपण असाल, आपण महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न आहात, आपण मास लीडर आहात, आपण या महाराष्ट्राची गरज आहात। म्हणून आपण सर्वांनी स्वतःला जपा। आपण आमच्या कुटुंबावर भरभरून प्रेम केलं, आपण आम्हाला आशीर्वाद दिले, त्याबद्दल आभार मानतो। सचिवालयाचे आभार, सर्व गोरगरीब कर्मचाऱ्यांचे, विशेषतः पत्रकार बांधवांचे, ज्या पत्रकार बांधवांनी अमोल मिटकरी अजूनही महाराष्ट्रात जिवंत ठेवलाय। मी अजितदादांच्या आशीर्वाद कायम माझ्या हृदयात राहतीलच। आणि आज सुनेत्रताईंच्या रूपानं एक मातृशक्ती पण आमच्या पाठीशी तितकीच खंबीर आहे। भलेही प्रसंग कुठला येईल मला सांगता येत नाही, पण हे पवित्र सभागृहामध्ये माझं तुटकं मुटकं भाषण आपण ऐकलं आणि राम शिंदे साहेब आपण पण तितकंच भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मनापासून आभार। आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान।